नमस्कार, मी चंद्रभान कदम. तर आपण बघत आहोत जो वेळेचा सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 10वा सिद्धांत. ठीक आहे. स्वतःला शिस्त लावा. म्हणजे आपण जे बेशिस्तपणे जगतोय, कारण तुम्हाला जे तुमच्या लाईफमध्ये समस्या येतात ते आपण त्याचं मेन कारण जे आहे ते की तुम्ही अव्यवस्थित आणि अशिस्त म्हणजे बेशिस्त जगताय. ठीक आहे. तर स्वतःला शिस्त लावणं गरजेचं आहे. स्वतःला ज्या गोष्टी आहेत जे की तुमच्या सकाळी उठण्यापासून ते तुमच्या जेवणापासून जे तुमची कामाचे जे टायमिंग आहे त्या सगळ्या ठिकाणी तुम्हाला शिस्तीत काम करणे म्हणजे बेशिस्तपणे काम करता येणार नाही. तरच तुम्ही जी तुमची प्रगती आहे ती तुम्ही करू शकता. आता ह्याच्यामध्ये एक तुम्हाला उदाहरण देतो की असं होतं का की तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये एखादी गोष्ट ठेवली, एखादा महत्त्वाचा पेपर आहे किंवा काहीतरी तुम्हाला सरांनी ठेवायला सांगितलं. ठीक आहे. ते तुम्हाला सापडतच नाही. तुम्ही शोधताय. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला जवळपास तुमचा कधी-कधी अर्धा तास गेला, पाऊण तास गेला. तर हे का होतं? कारण तुम्ही बेजबाबदारपणे आणि बेशिस्तपणे काम करताय. तेच जर तुम्ही जे ठेवताना तुम्ही जर व्यवस्थित ठेवलं असतं, तर तुमचा जो 1 तास आहे, अर्धा तास आहे, जो गेलेला वेळ आहे, तो गेला नसता. कारण तुम्ही जे ठेवताना जर तुम्ही प्रॉपर ठेवला असता, घाई-गडबड न करता जर व्यवस्थित ठेवला असता, तर तो तुमचा इथं वेळ वाचला असता. तर हे एक उदाहरण आहे की तुम्ही जर प्रिय असाल आणि व्यवस्थित जर तुम्ही काम केलं तर तुमचा इथे वेळ वाचू शकतो. त्यामुळेच आपला जो 10वा सिद्धांत आहे वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा तो आहे की स्वतःला शिस्त लावा. आता एक दुसरं उदाहरण मी देतो तुम्हाला. जसं की आपण जर शिस्त नसेल तर काय होतं की टायमिंग जो आहे जेवणाचा असू द्या, ठीक आहे, तुमचा झोपण्याचा असू द्या, तर ह्याच्यात जर तुम्हाला शिस्त नसेल, अवेळी कधी झोपताय तुम्ही डेली, कधी उशिरा झोपताय, कधी लवकर झोपताय, तर यामध्ये तुमचा शरीरावर खूप परिणाम होतो. तुमच्या एकूण जीवनावर परिणाम होतो. तुमचा ताण आहे, तो ताण वाढतो. ठीक आहे. झोप नाही झाली तर डिप्रेशन येतं. डिप्रेशनमुळे ताण वाढतो. मग ऑफिसमध्ये तुम्ही व्यवस्थित काम नाही करू शकत. का तर तुमची झोप झालेली नसते व्यवस्थित. म्हणजे कधी 1ला झोपणार, कधी 12ला झोपणार आणि परत सकाळी तुम्ही उशिरा उठणार. तर ह्यामुळे काय होतं की सगळ्याच गोष्टी होतात लाईफमध्ये. जसं की मग तुमचं बसने जात असाल, बस सुटणार. ठीक आहे. तुम्ही ऑफिसला उशिरा पोहोचणार. मग ऑफिसला गेल्यानंतर तुमची जी कामं आहेत, तर त्या कामासाठी परत तुम्हाला जास्त वेळ लागणार. म्हणजे जी कामं सपोज 11 वाजेपर्यंत होणार होती, तर ते तुम्हाला 12 वाजणार. का? कारण तुम्ही रात्री लवकर झोपले नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ऑफिसला उशिरा आले. ऑफिसला उशिरा आल्यामुळे तुमची जी कामं आहेत, ते कामाचा टायमिंग वाढत गेला. मग तुम्हाला सरांनी दिलेले जे काम आहे, तो टास्क तुम्ही सरांना सांगितलेलं होतं की 12 वाजेपर्यंत पाठवतो मी जो रिपोर्ट आहे. तर तो 12 वाजता गेलेला नसतो. ते तुम्हाला 1 वाजतो. तर अशा प्रकारे तुमचा जो ताण आहे तो वाढतच जातो. त्यामुळं स्वतःला शिस्त लावणं खूप गरजेचं आहे. बेशिस्तपणे काम करू नका. जर तुम्ही शिस्त लावून कशातही असो, तुमच्या जेवणात जरी असेल तर जेवणाचं पण तुमचं टायमिंग असलं पाहिजे. परत त्या वेळेला आणि लिमिटमध्ये जेवण जर तुम्ही जास्त आहार जरी घेतला तरी पण तुमचं जे आहे, कारण हा एक शिस्तीचाच प्रकार आहे. तुम्ही जर डेली तुमच्या शरीराला एक ठरवलेला तेवढाच तुम्ही आहार घेत असाल, तर त्याचा तुम्हाला फायदा होतो. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर जास्त आहार घेतला, तर तुम्हाला तो नुकसानदायक ठरू शकतो. ठीक आहे. आळस येऊ शकतो किंवा बरेच जण बघा की कधी-कधी जेवणानंतर जास्त स्वीट किंवा जास्त भात खाल्ला, तर मग त्यांना काम करताना ते जास्त हे होतं. काय होतं की आळस येतो किंवा डुलकी लागते. तर त्यामुळे तुम्ही स्वतःला शिस्त लावणं गरजेचं आहे. ठीक आहे. शिस्त लावली तरच तुम्ही पुढे जे जो आपला टायमिंगचा जो सेशन आहे, आता आपलं जे चाललंय की वेळेचं नियोजन, ठीक आहे, तर त्याचा उपयोगामध्ये हा एक पार्ट आहे. त्यामुळे स्वतःला शिस्त लावा आणि आपलं जे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपले जे शॉर्ट्स आहेत म्हणजे छोटे-छोटे टाकतो मी, तर ते पण तुम्ही बघत चला आणि मित्रांसोबत शेअर करा. जेणेकरून तुमच्या मित्रांना पण ह्याची माहिती मिळाली पाहिजे. अशा प्रकारे आपण याच्यावर काम करतोय की जे की मी म्हणजे फर्स्ट टाईम आहे की मी मराठीमध्ये यासाठी बनवतोय की आपली जी महाराष्ट्रातली माणसं आहेत किंवा जी मराठी माणसं आहेत कुठेही जगामध्ये जिथे असतील,
तर त्यांनाही सोप्या भाषेमध्ये समजावं म्हणून आपण हे वेळेच्या नियोजनाचं जे आहे ते व्हिडिओ मी बनवतोय. कारण हिंदीमध्ये तुम्हाला इंग्लिशमध्ये अवेलेबल आहेत भरपूर, पण मराठीमध्ये नाहीत. तर ज्यांना इंग्लिश पण येत नाही, तर असे लोक पण त्याचा जो फायदा घेऊ शकतात. ठीक आहे, आजसाठी एवढंच. परत आपण भेटूया उद्याच्या भागात. धन्यवाद.